एवढा अपमान याच्यासाठी गेलो होतो का आपण तुझ्या बहिणीच्या लग्नात? याच्यासाठी झक मारायला नेलं थांबाल तुझ्या बहिणीच्या लग्नाला? अहो काय झालं? अगं किती अपमान झाला, किती अपमान. लग्नात नुसता माझा अपमानच अपमान. तुझ्या पप्पानी मोठ्या जवायला 1,500 रुपये दिले कपडे घेण्यासाठी आणि मला अहो तुम्हाला पण दिले ना पैसे. हा 150 रुपये दिले. 150 रुपये 150 रुपयात माझी चड्डी तरी येते का? एक काम करतो, त्या 150 रुपयाची एक अंडरपॅन्ट घेतो रस्त्यावरून आणि तीच घालून निघतो. तुला तर लय पुळका सुटला होता तुझ्या बहिणीच्या लग्नाचा. चला 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 मेहंदी पासून घेऊन गेली. मेहंदीच्या दिवशी काय झालं माहिती का? तुझा मावस भाऊ नाही का ज्याच्या लग्नात मी 21.5 रुपये आयर केलता. किती केलता? 21.5 रुपये. 21.5 रुपये आयर केलता. अगं त्यानं माझ्याकडे पाहिलं बी नाही ना. माझ्याकडे असं ढुगण केलं आणि निघून गेला. मी जेवताना पण किती भेदभाव. मी जेवायला बसलेलो होतो, सगळ्यांच्या ताटात एवढा वाढेल, माझ्या ताटात ढेकलं नाही. अगं मी पण रागाच्या भरात जेवलोच नाही ना त्या दिवशी आणि तू पण विचारलं नाही. मी त्या दिवशी फक्त 27 गुलाबजामुन खाल्ले आणि 12 ग्लास मट्टा पिलो. बस एवढंच खाल्लं. बस एवढंच खाल्लं तुम्ही? मग तुला काही लास्ट तू पण विचारलं नाही मला. आणि काय ग, सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढली, माझ्या हाताला मेहंदी काढली नाही ना. नेल पॉलिश लावली. काऊन? माझ्या हाताला काय खरूच व्हायला होता काय? अहो तुम्ही काय बाई आहे का? वा 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 वा. आता मेहंदी मागितली की बाई होणार ना, बरोबर आहे ना? तू तुझ्या बापाची द्यायचीच बाजू घेशील ना, माझी कशाला बाजू घेशील? हळदीच्या दिवशी मी त्या सह्याद्रीमध्ये गेलो, तिथून मस्तपैकी हळदीसाठी कुर्ता घेतला, ते पण एकदम स्वस्त. तुझ्या बहिणीच्या हळदीला आलो आणि तुझी बहीण काय करती? मोठ्या भाऊजीच्या मागे पळती, जिजू जिजू जिजू. आणि मला साधं हाय हॅलो पण केलं नाही. अशी तुझी बहीण. अहो जाऊ द्या ना, मी सॉरी म्हणते अगं तुम्हाला. तू कशाला झक मारायला सॉरी म्हणती? लग्नाच्या दिवशी मी नुसता अपमान लावला माझा. सगळ्याला बसायला खुर्च्या दिल्या, सगळ्या पाहुण्या रावळ्याला बसायला खुर्च्या दिल्या, पण मला बसायला एक खुर्ची पण दिली नाही. अहो दिली तर होती तुम्हाला बसायला खुर्ची. हा पण मला ती प्लास्टिकची खुर्ची नव्हती लागत ना. स्टेजवरती किती भारी खुर्ची ठेवली होती, मला ती खुर्ची पाहिजे होती. माझी काही चॉईस आहे का नाही? अहो ती नवरदेव नवरीची खुर्ची असते. अगं मग काय झालं? माझी काही आवड निवड आहे का नाही? मला तीच खुर्ची आवडली होती. तुझ्या बापाला सांग की माझा लग्नात जेवढा खर्च झालेला आहे तो सगळा खर्च मला पाहिजे. किती खर्च झालाय तुमचा? टोटली 272 रुपये खर्च झालाय मला सगळा खर्च पाहिजे माझा. ठीक आहे मी तुम्हाला सर्व खर्च देते. मला आत्ताच पाहिजे. अहो देते म्हटलं ना. पाय मला तू डोकं नको लावू, मला माझा खर्च आत्ताच पाहिजे. एक मिनिट थांबा, मला फोन येतोय. हॅलो, हा पप्पा बोला ना. हा आत्ताच पोहोचलो. अरे वा, छान छान छान. बरं ठीक आहे पप्पा, ठेवते हा फोन. काय म्हणतो बाप? अहो मोठ्या भाऊजीसाठी ना पप्पांनी सोन्याची 5 ग्रॅमची अंगठी केली आहे. 5 ग्रामची अंगठी? आणि माझ्यासाठी काही नाही केलं का? अहो ऐकून तर घ्या. आणि तुमच्यासाठी ना. माझ्यासाठी? मग माझ्यासाठी किती ग्रामची केली अंगठी? अहो आपले जेव्हा पोरं होती ना त्यांच्या लग्नात करणार आहे.